उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार त्यासोबत पार्थ पवार हे विधान भवन परिसरात दाखल झालेले आहेत। आज राज्यसभेच्या उमेदवारीची अर्ज भरण्याची प्रक्रिया आज होते आहे। अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवार पोहोचलेले आहेत। दुसरीकडची दृश्य आपण पाहू शकतोय। भाजपकडून ज्या नावांची चर्चा होती, विनोद तावडे, रामदास आठवले, ते देखील पोहोचलेले आहेत। त्यासोबत आपण दुसऱ्या दृश्यांमध्ये पाहिलेले इतर नेते मंडळी देखील उपस्थित आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी उपस्थित आहेत। उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी दाखल झालेले आहेत। मुख्यमंत्री हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। भाजपचे उमेदवार सध्या अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचलेले आहेत। पार्थ पवार, सुनेत्रा पवार हे देखील विधान भवनात दाखल झाल्याचं आपण पाहू शकतोय। विधान भवन परिसरातली ही सगळी दृश्य आहेत। अजित पवारांच्या नावाची घोषणाबाजी देखील इथे अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून आणि नेत्यांकडून करण्यात आलेली आहे। आजचा दिवस खरं तर राजकारणातला अतिशय महत्त्वाचा म्हणावा लागेल, कारण राज्यसभेच्या जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज प्रक्रिया होती। शरद पवारांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आलेला आहे आणि दुसरी दृश्य आपण पाहिली तर भाजपकडून ज्या नावांची चर्चा होती, विनोद तावडे, रामदास आठवले या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपण पाहू शकतोय। त्याचसोबत रवींद्र चव्हाण आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या ठिकाणी असल्याचं आपण पाहू शकतोय। तर दुसरीकडे पार्थ पवार, सुनेत्रा पवार विधान भवनात दाखल झालेले आहेत। शरद पवार यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे। ही निवडणूक शरद पवार यांच्यासाठी बिनविरोध होऊ नये यासाठी एकनाथ शिंदे देखील प्रयत्न करत असल्याचं देखील सूत्रांकडून कळतंय। शरद पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे। तर दुसरीकडची दृश्य आपण पाहू शकतोय। भाजपचे उमेदवार देखील दाखल झालेले आहेत। विनोद तावडे आपण पाहू शकतोय, त्यासोबत रामदास आठवले आहेत। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या ठिकाणी बसलेले आहेत। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण या ठिकाणी आहेत। तावडेंचा उमेदवारी अर्ज भरण्यात येतोय। फडणवीसांची उपस्थिती आहे। शरद पवारांचा उमेदवारी अर्ज हा भरण्यात आलेला आहे। शरद पवार यांनी उमेदवारी अर्ज आपल्या घरातूनच भरलेला आहे। डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिलेला आहे, त्यामुळे त्यांनी अर्ज हा घरातून भरलेला आहे। मविया नेत्यांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येतोय।